विद्यार्थी मित्रांनो, आपलं मॅथ्स मध्ये 7 चॅप्टर चालू आहे। 7वं प्रकरण चलन व्हेरिएशन हे आपण चालू केलेलं आहे। त्यामध्ये प्रॅक्टिस सेट 7.1 आपण बघितला। त्यामध्ये त्यातील फर्स्ट क्वेश्चन झालेला आहे। आता पुढचे क्वेश्चन आपण घेणार आहोत आणि यामध्ये डायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे जे आपण डायरेक्ट की समचलन त्याची व्याख्या त्याच्यावर आधारित जे उदाहरण आहे ते आपण बघितलेले आहोत। आता उरलेली उदाहरणं आणि जे ऍक्टिव्हिटी टाइप जे तुमची फिल इन द ब्लँक्स असतात म्हणजे तक्ता म्हणतो आपण त्याला, ते कसं भरायचं ते आपण बघणार आहोत। या अगोदरचे जे पार्ट्स आहेत किंवा अगोदरच्या प्रकरणांसाठी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करू शकता किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जर पाहिलात तर तुम्हाला व्हिडिओची लिंक मिळू शकेल। ते तुम्ही जर सबस्क्राइब करून बेल आयकॉन वर क्लिक केला तर तुम्हाला त्या पद्धतीने नोटिफिकेशन्स मिळतील। चला तर मग आता आपण पुढचा क्वेश्चन बघूया। या प्रॅक्टिस सेट 7.1 यामध्ये क्वेश्चन 4 कंप्लीट द फॉलोइंग चार्ट असं म्हटलंय, सारणी पूर्ण करा। त्यामध्ये देताना m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n, m हा n शी समचलनात आहे एवढी माहिती दिलेली आहे आणि हा तक्ता दिलेला आहे। आता इथे फिल इन द ब्लँक्स नंतर भरायचे, ते अगोदर तुम्हाला दोनच व्हॅल्यू दिलेले आहे। m ची व्हॅल्यू 3 आणि 5, इथे n ची व्हॅल्यू 12 आणि 20 एवढ्या व्हॅल्यू दिलेल्या आहे। नंतर m ची व्हॅल्यू 6.5 आणि 26 जे आहे ते आपण काढणार आहोत। जे बॉक्सेस दिले ते रिकामे बॉक्सेस आहे। तो चार्ट जो आहे तो कसा भरायचा, डायरेक्ट अशी घेऊन जमणार नाही, ते तसं करायचं नसतं। मग त्यासाठी आपण जे उदाहरण आहे ते कसं सोडवायचं ते बघूया। दिलेला अगोदर जी माहिती आहे की तुम्हाला कोणत्या प्रकारचं चलन आहे किंवा काय त्यांचं हे आहे ते दिलेलं आहे ते आपण लिहूया। m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n, m हे n शी समचलनात आहे हे दिलेलं आहे। ते अगोदर वाक्य लिहायचं आणि मग त्यानंतर m आणि n मग समचलनात आहे तर त्याचं इक्वेशन काय लिहितो आपण, त्याचं समीकरण m इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू n अशा पद्धतीने लिहिणार। नंतर कॉन्स्टंट लिहितो m इज इक्वल टू kn, इथे याच्या साइनच्या ऐवजी काय केलंय इज इक्वल टू घेतलंय, m इज इक्वल टू kn। हे जे इक्वेशन असतं म्हणजे k काय झालाय, तो स्थिरांक आहे, तो कॉन्स्टंट, इट इज द कॉन्स्टंट। हे मागच्या उदाहरणात आपण बघितलेलं आहे। दिस इज द कॉन्स्टंट फॉर द की त्याच्यामध्ये आपण पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये ते वापरता येऊ शकतं आपल्याला, किंवा त्या कॉन्स्टंट वरून आपल्याला दोन्ही पैकी कोणत्याही एकाची व्हॅल्यू काढू शकतो। तर ते कसं पहा, आता k ची व्हॅल्यू काढायची आपल्याला। k इज इक्वल टू, इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, आपण काय केलं m अपॉन n म्हणजे m भागिले n इज इक्वल टू k अशा पद्धतीने k ची व्हॅल्यू घेणार। आता k ची व्हॅल्यू काढण्यासाठी नाव सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज ऑफ m and n, फर्स्ट घेतलं तरी चालणार आहे किंवा सेकंड घेतलं तरी चालणार आहे। मी पहिल्यांदा m ची व्हॅल्यू 3 घेऊया आपण। m इज इक्वल टू 3 आणि n इज इक्वल टू 2 हे आपण घेऊया किंवा पुट असं म्हणणार, पुट m इज इक्वल टू 3 and n इज इक्वल टू 12। आता पहा m ची व्हॅल्यू 3, n ची व्हॅल्यू आहे 12 इज इक्वल टू k। या व्हॅल्यू मध्ये जर ठेवलं आणि इथे जर आपण भाग दिला तर काय पहा 3 1 3 3 4 12 म्हणजेच काय झालंय, therefore k इज इक्वल टू 1 अपॉन 4। k ची व्हॅल्यू काय आली 1 अपॉन 4। ही जी कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे, हा जो स्थिरांक आहे तो आपल्याला बाकीच्या उदाहरणांमध्ये वापरायचा आहे की त्यामध्ये m आणि n, m ची व्हॅल्यू दिली असेल तर आपण n काढू शकतो। जसं आता पहा सेकंड याच्यामध्ये काय दिलंय, m ची व्हॅल्यू 6.5 आहे आणि आपल्याला n काढायचं आहे। मग n साठी आपण काय करणार, तर अगोदर दिलेलं जो कॉन्स्टंट आहे तो आपण कसा काढला पहा, m अपॉन n इज इक्वल टू k। म्हणून इथे पहा काय घेतलं मी, k इज इक्वल टू, किंवा आपण डायरेक्ट असं लिहिलं तरी चालणार, m अपॉन n इज इक्वल टू k असं लिहितोय। m ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया, m ची व्हॅल्यू 6.5, n ची व्हॅल्यू माहित नाहीये, यू हॅव टू फाइंड इट अँड नाउ सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ 1 अपॉन 4। k ची किंमत आपण तिथे ठेवणार आहोत 1 अपॉन 4। आता इथे तिरकस गुणाकार करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन, 6.5 इंटू 4 इज इक्वल टू 1 इंटू n। काय केलं, तिरकस गुणाकार केला, क्रॉस मल्टिप्लिकेशन। आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन
किंवा तिरकस गुणाकार. काय केलं आपण तिथे तिरकस गुणाकार, कारण बाकीची गणित अशाच पद्धतीने आपल्याला सोडवायची आहेत. आता n ची व्हॅल्यू काढायची म्हणून तिथे n एक n तिथे तसंच राहणार. डायरेक्ट आता मी इथे गुणाकार लिहिला तरी चालला असतं, पण असू दे n. इथे गुणाकार करूया. 4 5 20 0, हातचे 2, 4 7 24 आणि 2 26 झालं. आणि एका डिजिट नंतर दशांश चिन्ह म्हणजे किती झाले 26.0. इट इज द व्हॅल्यू ऑफ n. कोणती व्हॅल्यू आली ती n ची व्हॅल्यू 26.0 म्हणजे 26. ते आपण इथे लिहिलेलं आहे. 6.5 असेल तेव्हा 26. म्हणजे घेताना काय करायचं m अपॉन n इज इक्वल टू k. हा जो प्रपोर्शन असतो त्यासाठी व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्या. अशाच पद्धतीने बाकीचे करायचे आहे. पुढच्या नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय आहे, n ची व्हॅल्यू 28 दिले आहे अँड यू हॅव टू फाइंड m. m ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. n इज इक्वल टू 28. m फाइंड करायचं, क्वेश्चन मार्क केलाय तिथे. देअरफॉर नाउ अशाच पद्धतीने घेणार m अपॉन n इज इक्वल टू k. इट इज द इक्वेशन ऑफ आपलं जे गिव्हन इक्वेशन असतं प्रपोर्शनल समचलनाचं इक्वेशन, त्याच्यानुसार आपण ते घेत आहोत. m अपॉन n इज इक्वल टू k. मग आपण m ची व्हॅल्यू माहित नाही म्हणून m तिथे तसाच ठेवायचा आहे. n ची व्हॅल्यू 28 इज इक्वल टू 1 अपॉन 4. पुन्हा इथे तिरकस गुणाकार केला म्हणजे m इंटू 4 इज इक्वल टू 1 इंटू 28. m गुणिले 4 बरोबर काय घेतलंय 1 गुणिले 28. त्या गुणाकार केला तर 28 एक 28. इथे m इंटू 4. देअरफॉर m इज इक्वल टू 28 अपॉन, इथे गुणाकार आहे ना, मग आता आपण भागाकाराची क्रिया होणार म्हणून काय होणार m इज इक्वल टू, इथे उजवीकडे जाताना त्याला भागाकाराच्या स्वरूपात घेतलं, त्याला भागिले नेलंय आपण. 28 अपॉन 4 इज इक्वल टू 7. 4 7 जा 28. 4 7 28. ते भाग दिल्यानंतर आपल्याला मिळालं 7 अँड देअरफॉर वी सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ m इज 7. आता नेक्स्ट मध्ये पहा काय पुढच्या उदाहरणामध्ये m ची व्हॅल्यू 1.25 दिलेली आहे. 1.25 आणि n ची व्हॅल्यू फाइंड करायची आपल्याला. म्हणून आपण m अपॉन n इज इक्वल टू k. m अपॉन n, m ची व्हॅल्यू 1.25 इज इक्वल टू 1 अपॉन 4. इथे पण तिरकस गुणाकार केला तर काही n इज इक्वल टू n 1 जा n म्हणून n इज इक्वल टू 1.25 इंटू 4. 1.25 इंटू 4 त्यांचा गुणाकार इथे करून दाखवलाय पहा. 4 5 20, 20 0, हातचे 2, 4 2 8 अधिक 2 10, 10 0, हातचाला 1, 4 1 4, 4 अधिक 1 5 म्हणजे किती झाले 5. दिस इज 5.0 म्हणजेच. आणि इथे 2 डिजिट नंतर डेसिमल होता म्हणून 2 डिजिट नंतर काय केलं आपण डेसिमल पॉइंट दिलेला आहे म्हणजे n ची व्हॅल्यू मिळाली 5. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला हे जे बॉक्सेस भरायचे आहेत ते सॉल्व्ह करायचं आपल्याला ते. आणि मग त्यानुसार अगोदर k ची किंमत काढली आणि मग त्या इक्वेशन मध्ये m किंवा n जी व्हॅल्यू दिली असेल ती आपण पुटअप करायची. क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे तिरकस गुणाकार करून ते उदाहरण सोडवायचं आणि जी काही व्हॅल्यू येईल ती व्हॅल्यू त्या बॉक्सेस मध्ये ठेवायची आहे. अशा पद्धतीने हा चार्ट कंप्लीट करायचा असतो. पुढचं आपण नेक्स्ट उदाहरण बघूया. आता आपण क्वेश्चन 3 बघूया. क्वेश्चन 3 मध्ये काय म्हटलंय, इफ m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n, m ची व्हॅल्यू 154, n इज इक्वल टू 7. हे तुम्हाला सुरुवातीला दिलेलं आहे. n इज इक्वल टू 14 असताना m फाइंड करायचं आहे. आता ह्या इथे आपल्याला देताना k ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. अशा वेळेस आपल्याला आणि एक काय करायचंय की व्हेरिएशन कोणतं दिलंय ते बघणार आपण. कोणत्या प्रकारचं चलन आहे, समचलन की व्यस्त चलन. आता तर आपण सध्या समचलनाची उदाहरणं बघत आहोत. m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. m इज इक्वल टू 154 आणि n इज इक्वल टू 7. मग ही जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे त्यावरून k म्हणजे त्याचा कॉन्स्टंट स्थिरांक आपण काढणार आहोत. m अपॉन n इज इक्वल टू k. देताना काय दिलं होतं, m इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू n. हे आपल्याला माहित पाहिजे की समचलनाचं आहे दिलंय म्हणून ते इक्वेशन आपण वापरणार आहोत. m इज इक्वल टू kn. k इज द कॉन्स्टंट, तो स्थिरांक आहे.
म्हणून आपल्याला के ची व्हॅल्यू काढायची, म्हणून आपण काय करणार, एम अपॉन एन, इथे गुणाकार आहे तर भागीले घेतलं, एम अपॉन एन इज इक्वल टू के. नाउ पुटिंग व्हॅल्यूज वी गेट 154/7 बरोबर के. इथे तर भाग दिला तर 22×7 = 54 असेल, किंवा नसेल तर तोंडी वेगवेगळ्या द्या. 7 दुणे 14, हातचा 1 7 दुणे 14, किंवा तुमचा पाढा जर पाठ असेल 22×7 = 54 असेल, म्हणजेच काय झालं 22/1 इज इक्वल टू के. ही जी के ची कॉन्स्टंटची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला पुढे याच्यासाठी वापरणार. मग एम अपॉन एन इज इक्वल टू के, एम अपॉन एन इज इक्वल टू के हे इक्वेशन घेऊया आपण. त्यामध्ये एन ची 14 आहे तर एम ची व्हॅल्यू काढायची, आपल्याला एम ची किंमत काढायची. मग त्यासाठी एम अपॉन एन इज इक्वल टू के. आता के ची व्हॅल्यू या इक्वेशन 1 वरून घेऊया. देअरफॉर इक्वेशन 1 त्यावरून काय मिळालं आपल्याला पहा, एम माहित नाही ती शोधायचं आहे. एन ची व्हॅल्यू 14 आहे इज इक्वल टू के. के म्हणजे काय आहे 22/1. आता इथे जेव्हा आपण तिरकस गुणाकार करू तेव्हा काय मिळणार आपल्याला, एम इंटू 1 इज इक्वल टू 22×14. एम 1 जा एम आणि 22×14. हे पहा 14 दुणे 28 8, हातचे 9 दुणे 28 आणि अधिक 2 बरोबर 308. तो गुणाकार जर केला तर किती मिळाला आपल्याला, एम ची व्हॅल्यू मिळाली 308. म्हणजे इथे आपण काय करत असतो, तिरकस गुणाकार करून हे गणित सोडवायचं असतं. तिरकस गुणाकार म्हणजेच क्रॉस मल्टिप्लिकेशन. बाय युजिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन वी सॉल्व दिस इक्वेशन. म्हणजे अशा पद्धतीने एम ची व्हॅल्यू काय मिळाली 308. पुढचं उदाहरण बघूया आपण. आता आपण क्वेश्चन 5 बघणार आहोत. त्यामध्ये प्रश्न काय दिलाय बघा, y varies directly as square root of x. Find constant of variation and equation. बघा काय म्हटलंय प्रश्नामध्ये की y हा x च्या वर्गमुळाच्या समचलनात बदलतो आणि जेव्हा x ची किंमत 16 असेल, y ची किंमत 24 असेल, तेव्हा त्या चलनाचा स्थिरांक काढा आणि त्याचं समीकरण लिहावे. वी हॅव टू फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड देअर इक्वेशन. कॉन्स्टंट पण म्हणजे आधी आपल्याला के ची किंमत काढायची. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन म्हणजे काय, चलनाचा स्थिरांक म्हणजे के. के ची व्हॅल्यू अगोदर काढायची आहे. तर सुरुवातीला दिलेला आहे y व्हॅरीज डायरेक्टली, इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल. म्हणजे त्यांचं कोणतं चलन आहे ते समचलन आहे, आणि म्हणून y व्हॅरीज, y इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ x, वर्गमुळाच्या x चा वर्गमूळ. कशाचा वर्गमूळ म्हटलंय, x चा वर्गमूळ. x च्या वर्गमुळाच्या समचलनात तो बदलत आहे, म्हणून मग y इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू x. आता आपल्याला याला कॉन्स्टंट लिहिण्यासाठी काय करणार, आता इथे हे साइन लिहिलंय का नाही, इज इक्वल टू k इंटू रूट x, के गुणिले वर्गमुळात x. आता ह्या के ची व्हॅल्यू काढायची आपल्याला, म्हणून आपण काय करणार, इथे ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुटअप केली तरी चालेल किंवा y अपॉन रूट x घेतलं तरी चालेल. इथे पहा आता x ची किंमत आहे आणि y ची किंमत 24 दिली. y ची किंमत आपण पुट y इज इक्वल टू सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यूज, किमती ठेवा. किमती जर ठेवल्या तर काय मिळतं आपल्याला, किमती ठेवून वी गेट 24 इज इक्वल टू के इंटू अंडर रूट काय आहे 16. x ची व्हॅल्यू काय पुटअप केली 16, 16. आता तुम्हाला इथे सोडवताना पहा, जर आपण हे केलं के ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून इथे वर्गमुळात 16 आहे, तर काय होईल, वर्गमुळात 16 घेतल्यानंतर 16 चा स्क्वेअर रूट जो आहे तो 4 येतो, म्हणून के इंटू 4. पुन्हा आता 24 अपॉन इथे 4 घेतले, इथे गुणाकार आहे म्हणजे काय झालं, भागीले होणार ते इज इक्वल टू के. 4 ने भाग गेला तर 4 का 4, 4 सख 24. देअरफॉर के ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 6, किंवा आपण त्याला लिहिताना 6 अपॉन के, 6 अपॉन 1 असं पण लिहू शकतो.
नुसतं 6 लिहिलं तरी चालणार, किंवा आपण आता के ची व्हॅल्यू काय घेतली 6/1 म्हणजेच काय झालंय दॅट इज इक्वल टू 6. त्याचा अर्थ तोच होतो. के ची व्हॅल्यू काढली. आता पुढे त्यांनी काय म्हटलंय फाइंड कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन अँड फाइंड द इक्वेशन. आता इक्वेशन फाइंड करत असताना इथे त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करणार आपण. आता फाइंड इक्वेशन म्हणजेच काय झालं y इज इक्वल टू के रूट 6. म्हणजे के ची व्हॅल्यू काय करणार आपण इथे 6 ठेवणार आहोत. के ची व्हॅल्यू 6 ठेवणार 6 रूट x. दिस इज द इक्वेशन ऑफ द गिव्हन जे काय आपल्याला तो संबंध दिला त्याच्यावर आधारित त्याच्याशी असलेलं इक्वेशन, त्याचं हे समीकरण आहे. y हे x च्या वर्गमूळाच्या समचलनात बदलते, मग त्याचं हे ते समीकरण आहे. जेव्हा आपण के ची व्हॅल्यू त्याचे पुटअप केली तर ते झालं त्या दिलेल्या उदाहरणासाठी असलेलं समीकरण. तसंच पुढचं उदाहरण बघूया आपण. पुढचं 6 क्वेश्चन बघूया आपण. त्याच्यामध्ये काय म्हटलं पहा, टोटल रिम्युनरेशन पेड टू लेबर्स एम्प्लॉयड टू हार्वेस्ट सोयाबीन इज इन डायरेक्ट व्हेरिएशन विथ द नंबर ऑफ लेबर्स. इफ रिम्युनरेशन ऑफ 4 लेबर्स इज ₹1000 फाइंड फॉर 17 लेबर्स. आता ते आपल्याला फाइंड करायचं. त्याची म्हणजे काय म्हटलं पहा, सोयाबीनचं पीक काढण्यासाठी 4 मजुरांना ₹1000 मजुरी द्यावी लागते आणि ते त्यांचं जे प्रपोर्शन दिले ते समचलनात आहे. मजुरी आणि मजुरांची संख्या ही समचलनात असतील तर 17 मजुरांना किती मजुरी द्यावी लागेल, किती वेजेस आपण त्यांना द्यावे लागणार आहे. त्यांचं रिम्युनरेशन जे आहे, जी मजुरी आहे, हाऊ मेनी द्यावे लागणार. आणि देताना फक्त काय दिलंय की त्यांचं ते हे जे आहे इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. म्हणजे मजुरांची संख्या वाढवली तर मजुरी पण वाढणार, संख्या कमी केली तर मजुरांची संख्या जी आहे संख्येवर ते डिपेंड आहे. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी 2 क्वांटिटीज आहेत. कोणकोणत्या आहेत, एक म्हणजे मजूर आहे आणि दुसरं आहे मजुरी. तर मजूर जे आहे लेट द नंबर ऑफ लेबर्स इज इक्वल टू x. हे x आपण त्याला गृहीत धरूया. मजुरांची संख्या x मानू आणि त्यांची जी मजुरी आहे रिम्युनरेशन ऑफ द लेबर्स इज इक्वल टू y, ते आपण y समजूया. आणि डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे x इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू y. x हा y शी समचलनात आहे. x इज इक्वल टू ky. मग आता इथे कॉन्स्टंट घेताना आपण काय केलं, x इज इक्वल टू ky. देअरफॉर x आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची म्हणून काय केलं आपण, k इज इक्वल टू y ला छेदाच्या स्वरूपात लिहिलं x अपॉन y. x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1000. कसं पहा, 4 मजुरांना 1000 मजुरी द्यावी लागेल. देअरफॉर x इज इक्वल टू 4, y इज इक्वल टू 1000. k इज इक्वल टू x अपॉन y दॅट इज इक्वल टू 4 अपॉन 1000. आता इथे जर भाग दिला तर पहा, 4 का 4, 4 दुणे 8, उरले 2, 4 पंचे 20 आणि पुन्हा 0. म्हणजे इथे भाग दिल्यानंतर किती येणार 1 अपॉन 250. म्हणजे k ची व्हॅल्यू आली 1 अपॉन 250. आता हा जो कॉन्स्टंट आपण काढलेला आहे 1 अपॉन 250 तो आपण इथे आता वापरणार. म्हणजे हे गणित सोडवताना जर सुरुवातीला जी व्हॅल्यू आपल्याला दिलेली असते त्यावरून आपण कॉन्स्टंटची किंमत काढत असतो. म्हणजे k ची व्हॅल्यू काढायची असते, कॉन्स्टंट ऑफ द गिव्हन इक्वेशन ते आपण काढणार. k काढल्यानंतर आता k इज इक्वल टू x अपॉन y हा इक्वेशन म्हणजे हे जे समीकरण ते तिथे ठेवणार. x 17 मजुरांसाठी किती मजुरी लागणार आहे, 17 मजूर आहेत आणि म्हणून मग k इज इक्वल टू k ची व्हॅल्यू मी इथे ठेवते 1 अपॉन 250 इज इक्वल टू x म्हणजे 17 आहे आणि y माहित नाही आपल्याला. देअरफॉर वी टेक इट ॲज y. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन वी गेट देअरफॉर 1 into y is equal to 17 into 250. 17 गुणिले 250 तिरकस गुणाकार केला. आफ्टर क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 into y is equal to 17 into 250. 17 गुणिले 250. इथे गुणाकार केला तर बघा किती येतोय 4250. देअरफॉर टोटल जे रिम्युनरेशन आहे ते किती असणार आहे
4,250 म्हणजेच एकूण मजुरी तेवढी 4,250 रुपये द्यावे लागतील. म्हणजे समचलनासाठी हे समचलनाचं जे इक्वेशन आहे आणि कॉन्स्टंट कसं काढतात ते अगोदर बघून घ्यायचं. समचलनाचं उदाहरणं आपली सगळी झालेली आहेत. काही पुस्तकाची सोडवलेली उदाहरणं असतात ती पण तुम्ही वहीमध्ये सोडवून बघायची असतात. ती सोडवून लिहा ती. आता पुढच्या भागामध्ये आपण इनडायरेक्ट व्हेरिएशन म्हणजे व्यस्त चलन शिकणार आहोत. थँक्यू.